नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप पाटील, प्रलशर बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, चौधरी प्लॅन बायोटेक म्हणजेच प्लॅन्टो कृषी तंत्र. आज आपण आहोत चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील प्रगतशील शेतकरी दादासो सागर विजय महाजन यांच्या शेतामध्ये. तर दादांनी ही जी केळी आहे आपण जी बघतोय ही 6,500 केळीचं प्लॅन्ट आहे. हे चौधरी प्लॅन बायोटेक म्हणजेच प्लॅन्टो कृषी तंत्राची उती संवर्धित रोपं आणि पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्रचा ट्रीटमेंट केलेला मळा. तर आपण दादांनी काय काय वापरलेलं आहे, लागवड कधीची आणि पूर्ण नियोजन कसं केलेलं आहे हे दादांकडनं पूर्ण माहिती आपण समजून घेऊया. नमस्कार, सागर विजय महाजन, गोरगावले बुद्रुक, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी 10 सप्टेंबर रोजी प्लॅन्टो कृषी तंत्राचे 6,000 रोपांची लागवड केली आहे. या रोपांना प्लॅन्टो कृषी तंत्राची वापर केलेले आहे. रोप लागवडीनंतर तुम्ही प्लॅन्टो कृषी तंत्रानुसार जे शेड्यूल जे फॉलोअप केलेलं आहे किंवा जे ड्रिंचिंग असतील, फवारण्या असतील, खतांचे डोसेस असतील, ते तुम्ही कशा पद्धतीने केलं हे आमच्या शेतकरी बांधवांसाठी सविस्तर माहिती सांगा. मी पहिली ड्रिंचिंग प्लॅन्टो राजा, प्लॅन्टो ट्रायको आणि प्लॅन्टो फ्लोरिस हे वापरलेलं आहे पहिल्या ड्रिंचिंगला. लागवडीनंतर 7 दिवसानंतर दुसरी ड्रिंचिंग प्लॅन्टो ह्यूम, प्लॅन्टो पिस्टीम आणि 319 एका टाकीला 3 किलो. तसेच तिसरी ड्रिंचिंग ड्रीपद्वारे हॉर्नेट, रेंटासो आणि सीओसी हे ठिबकद्वारे सोडले. तसेच मी फवारणीमध्ये प्लॅन्टो मायक्रो, पिस्टीम आणि कीटकनाशक, बुरशीनाशक असे स्प्रे घेतलेले आहेत. तसेच या ड्रिंचिंग आणि स्प्रेमुळे माझी एक समान रोपांची वाढ झाली, तसेच मर नाही झाली. त्यामुळे प्लॉट सगळा एकसारखा आहे. तसेच मी केळीच्या डोसमध्ये प्लॅन्टो दाणेदार व प्लॅन्टो मिन हे वापरत गेलेलो आहे. ट्रीटमेंट केल्यामुळे केळीची लेंथ ही जवळजवळ एक समान आहे. मड्याची हार्वेस्टिंग चालू आहे आणि मडा हा सर्व एक समान झाडं असल्यामुळे बऱ्यापैकी एकदम सुंदर असा प्लॉट बनलेला आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. सगळं हे प्लॅन्टो मुळे व्यवस्थित शक्य होत आहे. खरगोश उत्पादनासह निर्यातक्षम मालासाठी समृद्धीचा महामंत्र प्रलशरचा प्लॅन्टो कृषी तंत्र. प्रलशरचा प्लॅन्टो कृषी तंत्र.